नमा, ती बघ तीच मुलगी समोरच्या फ्लॅटमध्ये राहायला आली आहे ती. किती सुंदर दिसते ना. नवरा बायको दोघेच असतात वाटतं घरी. मी माझ्या सोसायटीमधील मैत्रीण. दोघेच राहतात. आधी पलीकडच्या सेक्टरमध्ये राहायचे दोघे, भाड्याने रूम घेऊन. आता आपल्या बिल्डिंगमध्ये आलेत. दिसायला तशी ती सुंदर आणि आकर्षित वाटणारच ग. शेवटी अशा बायकांच्या मुली त्यांच्यासारख्याच दिसणार. त्यात काय नवल. अशा म्हणजे काय म्हणायचंय तुला? आणि एकच आठवडा झालाय त्यांना इथे येऊन राहिला. तुला काय माहीत तिच्याबद्दल असं बोलायला? मी जरा वरच्या सुरातच तिला बोलले. तशी ती म्हणाली, आधी ते जिथे राहायचे तिथेच बाजूला माझे नातेवाईक राहतात. त्यांनी सांगितलं हिची आई एक बार डान्सर होती. हिला पण ते ड्रम वाजवतात ना आणि ढोल ताशा ते काय 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 नको ते वाजवायची आवड आहे म्हणे. तिचा नवराही गणपती नवरात्रीमध्ये वाजवतो. त्यातून तर दोघांची ओळख झाली आणि लग्न झालं. पण मी म्हणते मुलाने तरी हिला कसं पसंत केलं? रूपावर भाळला असावा बघ, दुसरं काय. मैत्रीण एवढं बोलून पटकन निघूनही गेली. पण माझं मन मात्र विचार करायला सुरू झालं. आजपर्यंत मी फार निकोप दृष्टीने त्या मुलीकडे पाहत होते. आता मात्र कधी दिसली की ती एक बार डान्सरची मुलगी एवढंच डोक्यात यायचं आणि सगळा नूर पलटायचा. एक दिवस संध्याकाळची वेळ. आकाशात ढग भरून आलेले. अधूनमधून विजा कडाडत होत्या. थोड्याच वेळात पाऊसही सुरू झाला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. हातातली नीट करत असलेली भाजी तिथेच सोडून दरवाजा उघडला. बघते तर काय, समोर तीच मुलगी उभी. केस मोकळे सोडलेले, अर्धवट भिजलेले, कपडेही थोडे भिजलेले. अशा अवस्थेत ती उभी कुडकुडत होती. सॉरी डिस्टर्ब केलं म्हणून पण एक ग्लास पाणी मिळेल का? खूप तहान लागली आहे. माझ्या घराला कुलूप आहे आणि एक चावी नवऱ्याकडे असते. तो अजून आला नाही. माझ्याकडची चावी आज घरीच विसरली. तिला पटकन एक ग्लास पाणी आणून दिलं. थँक्यू बोलून ती बाहेरच उभी राहिली. पण माझ्यातल्या माणुसकीला ते पटलं नाही. तिच्याबद्दल मनात काही बाही विचार होते. ते बाजूला सारून तिला घरात बोलवून केस पुसायला टॉवेल दिला. दोघींना आलं टाकून फक्कट चहा बनवला आणि तिला दिला. चहा पीत पीत ती माझं घर न्याहाळत छोट्या मोठ्या गोष्टींचं कौतुकही करत होती. मी ही काय करतेस, याआधी कुठे राहत होता वगैरे चौकशी केली. बाहेरच्या देशातून ती ड्रम आणि इतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकून आले आणि इथे ती एका संस्थेत मुलांना आणि मुलींना ते शिकवायला जाते. हे ऐकून तर मी अवाकच झाली. कित्येक मुलींना ती मोफत शिकवत होती. हे ऐकून छानच वाटलं. मध्येच तिचे डोळे भरून आले. का गं, अचानक काय झालं? मी विचारलं. काही नाही, तुम्ही इतक्या आपुलकीने मला घरात घेतलं, चहाही दिला, फार बरं वाटलं. नाहीतर आमच्याशी साधं कोणी बोलतही नाही. मी समजू शकते, पण माझ्या नवऱ्यासोबतही कोणी बोलत नाही. माझ्याशी लग्न केलं म्हणून त्याच्या नातेवाईकांनीही त्याला वाळीत टाकलं. तुमच्यासारखे माणुसकी जपणारी लोक या जगात फार कमी असतात ताई. तिच्या अशा बोलण्याने मनात कुतूहल निर्माण झालं. सोबतच वाईटही वाटलं. असं का बोलतेस तू? इथे सगळी चांगली माणसं आहेत. काळजी करू नको, मी चांगली आहेत ना. पण ती तुमच्यासारख्या चांगल्या माणसांसाठीच. माझ्यासारख्या बार डान्सरच्या मुलीसाठी ती वाईटच. मला माहीत आहे. तुम्हालाही एव्हाना कळलं असेल मी एका बार डान्सरची मुलगी आहे. मुलगी चांगली आहे याआधी ती वाईट कशी आहे अशा गोष्टी चटकन पसरतात या समाजात. होती माझी आई बार डान्सर. लहान होते तेव्हा तिला आरशासमोर मेकअप करून सजतानाच पाहायची सवय होती. संध्याकाळ झाली की ती कामाला जाते असं सांगून जायची आणि रात्री मध्यरात्री कधी पहाटे केव्हा तरी यायची, जेव्हा मी झोपलेले असायचे. खरा बाप कोण होता, गेला की आहे हे तिने कधी सांगितलंच नाही. पण माझ्यासाठी सावत्र बाप मात्र एक दिवस घेऊन आली. तू काय करतेस, कुठे जातेस विचारल्यावर बोलायची, जे करते ते फक्त तुझ्यासाठीच. तुला शिकून खूप मोठं झालेलं बघायचंय. माझं जीणं तुझ्या वाटेला नको म्हणून राबते मी पोरी. तिचं हे बोलणंही कळायचं. वय नव्हतं माझं, पण माझ्यासाठी करते याचं अप्रूप वाटायचं.
जे वय माझं खेळण्या बागडण्याचं होतं, त्या वयात त्या सावत्र बापाने माझं लैंगिक शोषण करण्याचा, माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आईला सगळं कळताच तिने त्याला घरातून आणि स्वतःच्या आयुष्यातूनही हाकलून दिलं. तिच्याजवळ माझं भवितव्य सुरक्षित नाही हे समजताच तिने मला एका NGOमध्ये पाठवलं, जिथे मी शाळेत जाऊ लागले. चांगल्या वाईट गोष्टींची ओळख झाली. तिथेच माझी आई बार डान्सर म्हणजे बारमध्ये हौशी पुरुषासमोर नाचते हे कळालं. पण परिस्थितीमुळे ती या मार्गाकडे वळली आणि परत मागे फिरण्याचा रस्ता तिच्याकडे नव्हता. जे काही करत होती ते माझ्यासाठीच. त्यामुळे मी कधीच तिचा तिरस्कार केला नाही. जग नाचनेवाली की लडकी असं म्हणत मलाही हिणवायचं, पण मी आईला कधीच दोष दिला नाही. आई म्हणून तिने माझ्यासाठी खूप यातना सहन केल्या व मला तिच्या दुनियेपासून लांब ठेवलं. मी शिकत होते, पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं. NGOमध्ये असतानाच मला ड्रम वाजवायचा छंद जडला. शिक्षणापेक्षाही तुझ्या आवडीवर भर देऊन त्यात तुझं करिअर केलंस तर तू आयुष्यभर खुश आणि समाधानी राहशील, असे तिथले शिक्षक मला नेहमी सांगायचे. मीही शेवटी माझा छंदच माझं करिअर म्हणून निवडलं. माझं स्वप्न पूर्ण केलं. ढोल, ताशा, झांज, ड्रम वाजवताना तिथे जेंडरमध्ये आलं नाही, पण आई नाचायची आणि मुलगी आता मोठमोठ्या उत्सवात वाजवते, एकूणच काय तर दुसऱ्यांना स्वतःच्या तालावर नाचवते असे टोमणे ऐकायला मिळाले. पण बोलणाऱ्यांना हे दिसलं नाही की मुलं जितक्या ताकदीने वाजवू शकतात त्यांच्याच बरोबरीने मीही वाजवू शकते. या क्षेत्रातही मुलींनी बाजी मारली आहे. या क्षेत्रात माझं नाव मी स्वबळावर स्वकष्टावर कमावलं याचं कौतुक होण्याऐवजी माझी अवहेलनाच झाली. पण माझ्या कर्तृत्वाची जाण असलेला माझा नवरा मात्र मला तिथेच मिळाला. तिथे तो माझा गुरु आणि मी त्याची शिष्य होते. माझी आई बार डान्सर आहे हे माहीत असतानाही त्याने मला लग्नासाठी विचारलं, पण माझ्यामुळे त्याच्या आयुष्याची वाताहत व्हायला नको म्हणून मी नकारच दिलेला. पण शेवटी त्याच्या प्रेमाने मला जिंकलं आणि आम्ही लग्न केलं. मला आईवडील नाहीत, पण इतर कोणी नातेवाईकही आमच्या लग्नाला आले नाही. दोघांचा संसार आनंदाने सुरू आहे. माझी आई आजारी पडली तेव्हा आम्ही सांभाळली, पण आरामाचे आणि सुखाचे दिवस कदाचित तिच्या नशिबात नव्हते. त्यामुळेच तिचं आजारपणातच निधन झालं. आमच्या दोघांचीही एकुलता एक आधार आम्हाला पोरकं करून गेला. तीही तिच्या कामात खुश होती असं नाही, पण आधी बापाचं घर चालवायला आणि नंतर माझं भवितव्य उज्ज्वल करायला ती नाचतच राहिली. मी एकदा तरी बाहेर देशात जावं ही तिचीच इच्छा होती, पण ते पाहायलाच ती नव्हती. पण तिच्या आशीर्वादामुळे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मी ते यश मिळवू शकले. माझं स्वप्न मी पूर्ण केलं, जगले आणि जगतेही. तसंच सगळ्या मुलींची स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी मी NGOमधूनच प्रयत्न करत असते. एकतर मुलींना खूप दुर्बळ समजलं जातं किंवा 4 भिंतीच्या आत तिला स्तिमित केलं जातं, किंवा मग काही जणी माझ्यासारख्या विचित्र विळख्यात अडकलेल्या असतात. या सगळ्या जणींना त्यांच्या स्वप्नापर्यंत मला पोहोचवायचे. प्रत्येकीला स्वतःच्या पायावर उभे करून यशस्वी स्त्री बनवायचे आहे. समाज माझ्याशी कसा वागतो याचा मी फारसा विचारच नाही करत, पण समाजाला मी काहीतरी देणं नक्कीच लागते. म्हणून माझ्याकडून जितकं करता येईल तितकी मदत या युवा पिढीसाठी करत असते. माणूस म्हणून जगण्याचा आणि जगू देण्याचा प्रयत्न करत असते. तिची कथा ऐकून माझे डोळे भरून आले. लहान वयात खूप काही सहन केलं होतं आणि कटुगोड अनुभवातून जगायलाही शिकली होती. खूप काही गमावून कमावलंही होतं. इतका संघर्ष करून कठीण परिस्थितीतून समाजाचे टक्के-टोणपे खात तिने यश मिळवलं होतं आणि त्यातूनही ती समाजासाठी, मुलींसाठी जे काही महान कार्य करत होती हे ऐकून तिच्यासमोर मी फार लहान वाटू लागले. ती माझ्या नजरेत उंचावली, पण मी
मी मात्र हरले. सगळंच काही सरळ आणि विनासंघर्ष मिळालेल्या माझ्यासारख्या किंवा माझ्या मैत्रिणीसारख्या अशा मुलींना, स्त्रियांना समजण्यात किंवा समजून घेण्यात किती तोकडे पडतो हे कळालं. समाजाचं देणं तर दूर, पण समाजातील घटकांवर कोणताही विचार न करता टीका मात्र बिनधास्त करू शकतो. इतके दिवस बार डान्सरची मुलगी म्हणून माझी नजरही काहीशी हिणवणाऱ्या नजरेत बदललेली. पण आज त्या मुलीला आणि तिच्या आईलाही फार जवळून ओळखल्यानंतर त्या दोघी खऱ्या अर्थाने मला उमगल्या. कर्तृत्ववान मुलीसह परिस्थितीने पिंजलेली पण हिंमतवान, धाडसी अशी तिची आईही उमगली. स्त्री शक्तीचं दर्शन घडलं. फक्त दिसण्यावरून किंवा व्यक्तीच्या भूतकाळावरून, त्याच्या परिस्थितीवरून त्याचं मूल्यमापन करू नये हेही चांगलंच समजलं. स्त्री उमगण्यापलीकडे असते आणि मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या किंबहुना आपण वंचित ठेवलेल्या या स्त्रियांना, त्यांच्या कुटुंबियांना उमगून घेणं तर महाकठीणच. समजून घेणं दूर, पण आपण माणुसकीच्या नजरेनेही त्यांना पाहत नाही. पण माणुसकीच्या नात्याने व्यक्ती हळूहळू उमगत जातो हे खरं. धन्यवाद.